वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर येथे पाण्यावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात ताराचंद खोसे यांच्या फिर्यादीवरून भास्कर आरगडेसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे MIDC प्रशासनाचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर पडल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या गलथान कारभारामुळे गेल्या 8 दिवसांपासून वाळूज औद्योगिक परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे। मागील 8 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार हवालदिल झाले आहेत। आता परिसरातील नागरिकांना बोरवेलच्या किंवा विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे। अशातच आज बजाजनगर परिसरामध्ये बोरवेलचे पाणी भरण्यावरून 2 कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला आणि या वादाला मारहाणीचे स्वरूप प्राप्त झाले। यामध्ये आरगडे कुटुंब आणि मित्रमंडळी यांनी खोसे परिवारातील पती पत्नीला बेदम मारहाण केली। या प्रकरणी मारहाण झालेल्या दाम्पत्याने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाळूज औद्योगिक परिसरातील रहिवासी परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या बजाजनगर येथे औद्योगिक विकास महामंडळाकडून नियमित 24 तास पाणी पुरवठा केला जात असल्याने परिसरातील नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही। यामुळे सर्वसामान्य कामगार आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे। MIDC प्रशासनाने पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योजक आणि कामगार यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात पावले उचलण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे। वाळूज परिसरात नियमित होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्य कामगार आणि उद्योजकांमध्ये पाण्यावरून जे वाद होत आहे याचा फटका मात्र पोलिसांना बसत आहे। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।